नमस्कार, गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आज आपण मुलाखत घेणार आहोत अशा माणसाची की ज्यांनी शून्यातून पर्व निर्माण केलं. नाव भारसाकडे जरी असलं पण भारसाकडे सारखे सर्वच भारसाकडे आमदार सुधाकर पाटील यांच्या कॅटेगरीत नाही आहेत. त्यामध्ये काही खालून वरती आलेले सुद्धा आहेत आणि ते नाव म्हणजे प्रकाश जानरावजी भारसाकडे, ज्यांनी शून्यातून पर्व निर्माण केलं. ते सध्या डॉक्टर पंजाबराव बँकेमध्ये मॅनेजर आहेत आणि त्यांच्या मृदू स्वभावामुळे नगर परिषद दर्यापूर वार्ड क्रमांक 11 मध्ये त्यांना निवडणुकीसाठी लोकांनी उभं केलं. अशा माणसाची आज आपण मुलाखत घेत आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. डॉक्टर पंजाबराव बँकेत तुम्ही मॅनेजर आहात, पण एवढं मोठं पद तुमच्याकडे असल्यानंतर सुद्धा 2025 दर्यापूर नगर परिषद मध्ये आपण वार्ड क्रमांक 11 मधून उभे आहात. तसं तुम्हाला काय वाटलं की बँकेचे मॅनेजर असताना तुम्ही या नगर परिषद मध्ये नगरसेवकासाठी उभे राहिलात? बँकेकडे येणाऱ्या ग्राहकांच्या अडचणी समजून बँकेच्या माध्यमातून त्यांना आम्ही कर्ज पुरवठा केला आणि त्यातून एक माझ्या अशी लक्षात आलं की आपण गरजू लोकांची मदत केली तर त्यांचा फायदा होते आणि सोबत बँकेचाही विकास होते. या दृष्टीनं असा दृष्टिकोन ठेवून मी म्हटलं जर आपण समाजकार्यात उतरलो तर आपण नक्कीच लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊ आणि विकासात्मक कामे करण्याच्या दृष्टीनं मी हे पाऊल उचलले. मी गेल्या 15 वर्षापासून सहकार क्षेत्रात असल्यामुळे माझ्या अनेक लोकांशी संपर्क होता आणि माझ्या या कामाची त्यांनी शैली पाहिली आणि माझा जो जनसंपर्क होता हा पाहून मला पक्षाने ऑफर केली. मी पक्षाकडे तिकीट मागायला कधीच गेलो नाही आणि माझ्यासोबत जे भाग्यश्री आहे हिचाही खूप सामाजिक कार्यात खूप अग्रेसर असते. प्रत्येक घरोघरी संबंध आहे आणि या सगळ्या दोन्ही उमेदवारांचा त्यांनी विचार करून पक्षाने ठरवलं की या दोघांना उमेदवारी द्यायची. राजकारण हे पैशाशिवाय होत नाही, पण रवी राजपूत असो का प्रकाश जानरावजी भारसाकडे असो, दोघांच्या तुमच्या परिस्थिती मी अनुभवलेल्या आहे. तुम्ही टावरीकडे कपड्याच्या दुकानात होते आणि रवी राणा हा संजय काळमे याच्याकडे होता. शून्यातून पर्व निर्माण केल्यानंतर तुम्हाला लोकांच्या परिस्थितीची जाण आहे, पण हा खेळ पैशाचा आहे, तरी तुम्ही या नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये का पडले? मी एक असा अनुभव घेतला आहे की जर आपण लोकांच्या कामात पडलो, आपण लोकांशी व्यवस्थित राहिलो, लोकांशी मनमिळावू स्वभावाने जर राहिलो, पैशाची गरज पडणार नाही मला असंच तरी वाटते. मी आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आलो, प्रत्येकाशी मी संवाद साधला. मला असं जाणवलं की ते लोक तुमच्या स्वभावावर तुमच्या कार्यावर प्रेम करतात, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी पैशाची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. समजा तुमच्या समोर सशक्त पैशावाला उमेदवार उभे जर असले तर आपण काय करसाल? मी लोकांना विनंती करून मला जे विकासात्मक कामे करायची आहे ती मी लोकांसमोर मांडेल. मला असा आत्मविश्वास आहे की लोक पैशाला न पाहता ते विकासात्मक कामे आणि आपली काम करण्याची जी जिद्द आहे, समाजसेवा करण्याची जिद्द आहे, ते पण लोक आपल्याला सहकार्य करतील असं मला वाटते. तरी तुम्हाला किती टक्के वाटते की तुम्ही निवडणूक येणारच म्हणून? मला असं 90% खात्री आहे की मी आणि भाग्यश्री दोघंही आम्ही निवडून येऊ, कारण आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, अत्यंत भरभक्कमपणे मिळत आहे. लोकांना हे माहित आहे की भाई सर्वसामान्य कुटुंबातून गरिबीतून पुढे आले आहेत आणि यांना परिस्थितीची जाण आहे. हा दृष्टिकोन ठेवून लोक आमच्या सोबत आहेत. आम्हाला विश्वास आहे की आम्ही निश्चित दोघंही निवडून येऊ. दादा, तुम्ही राजकारणात नव्हते, पण तुमच्या घरातला तुमचे लहान बंधू गिरीश जानरावजी भारसाकडे हे बहुतेक एक किंवा दोनदा पंजाबराव बँकेत संचालक म्हणून निवडून आलेले होते. अशा वेळेस तुम्ही मागे राहून त्यांना समोर का केलं नाही? माझे जे लहान बंधू आहेत गिरीश जानराव भारसाकडे हे गायवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले आहेत. दोनदा डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक राहिले आणि सध्या डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह मध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मध्ये ते सदस्य आहेत. म्हणजे आजही ते बँकेत आहेत आणि आज रोजी ते राजकारणात त्यांना एंट्री न करण्याचं कारण ते गव्हर्नमेंट सर्व्हिस करतात, त्याच्यामुळे त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाग घेता येत नाही. लोकांपर्यंत हे गोष्ट पोचली पाहिजे, पण लोकांमध्ये चर्चा आहे की तुम्ही शिक्षण घेताच म्हणजे शिक्षण चालू असतानाच आर्थिक परिस्थिती पहिल्यापासूनच ढासळलेली होती
त्यामुळे तुम्ही कापडाच्या दुकानात सुद्धा नोकर म्हणून म्हणता येईल. आता सध्या तुम्ही जे आहात ही नोकरी आहे आणि तुम्ही जे कापडाच्या दुकानात होता ते त्याला नोकर म्हटलं जाईल. ही परिस्थिती तुम्ही अनुभवली, तो अनुभव कसा होता? माझे वडील त्यावेळेस डॉक्टर होते, BSB झाले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती, पण काही निर्णय चुकल्यामुळे परिस्थिती डाऊन झाली. मग अशा परिस्थितीत आम्हाला कुटुंब सांभाळायचं होतं. मग मी माझं शिक्षण चालू असताना कुटुंबाला आर्थिक भार सहन होत नव्हता, म्हणून आर्थिक स्थिती म्हणजे रेग्युलर व्हायसाठी मी कुटुंबात टावरीच्या दुकानात काम केलं. सतत 3 वर्ष काम केलं, शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख बँकेचे माझे मोठे काका ते संचालक होते. त्यांनी मला मग नोकरीवर लावलं. तेव्हापासून आम्ही आर्थिक स्थितीने भक्कम झालेलो. आर्थिक स्थितीने भक्कम म्हणजे जे भारसाकडे पॅटर्न दर्यापुरात आहे की कुठच्या दिशा आहे, तुम्ही त्या लेवल जाऊन मध्ये पोहोचले का सर्वसामान्याच्या लेवलमध्ये? नाही, आम्ही सर्वसामान्याच्या लेवलवर, कारण मी नोकरी करतो, मग आर्थिक स्थिती चांगली व्हावी या उद्देशाने माझी पत्नी सुद्धा नोकरी करते, माझा भाऊ नोकरी करते. आम्ही एकदम भक्कम नाही झालेला आहे, सर्वसाधारण स्थितीत आजही यावं. आणि यामुळेच आम्हाला सगळ्या कुटुंबाची म्हणजे किंवा आर्थिक स्थिती लोकांची माहिती आहे की गरिबाची काम करताना त्याला काय अडचण येते, हा उद्देश ठेवूनच मी समाजात किंवा बँकेत काम करतो. हे सर्व करत असताना तुमच्या घरच्या लोकांची तुम्हाला साथ किती? 100% साथ आहे त्यांची. ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. पूर्ण कुटुंबातले मंडळी माझ्या सोबत आहेत. येणाऱ्या काळात समजा तुम्ही निवडून आलात तर तुमच्या डोक्यासमोर असं कोणतं उद्दिष्ट आहे की मी हे या 11 वार्डातलं हे कामे करेल? सर्वप्रथम जशी दर्यापुरात आमदार प्रकाशभाऊ भारसाकडेंनी 96 योजना आणून सगळ्यात चांगलं काम केलं, तसंच आपल्या दर्यापुराला भुयारी गटार योजनेची अत्यंत गरज आहे. कारण साईनगर, सांगळुतकर नगर, तिकडे APMCचा भाग, माझ्या वार्डातला काही भाग पाण्याची म्हणजे पाणी नाल्या बांधल्या जाते पण पाणी वाहून नाही जात. त्याच्यासाठी कायमस्वरूपी योजना पाहिजे तर ती भुयारी गटार योजना आहे. आणि भाजपला जर लोकांनी मतदान केलं तर केंद्र सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्या योजनेला जवळपास 200 ते 250 करोड रुपयाचा खर्च आहे. त्याच्यामुळे लोकांना मी या माध्यमातून विनंती करेल की तुम्ही भाजपला निवडून द्या, जेणेकरून ह्या ज्या अडीअडचणी आहेत, जनतेच्या सामान्य म्हणजे पायाभूत जे सुविधा आहे ती फक्त भुयारी गटार योजने माध्यमातूनच पूर्ण होऊ शकते. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपले E-क्लासच्या जमिनी आहेत, तिथं आपण झाडांची संख्या वाढवून आपण पर्यावरणाचा बॅलन्स करू शकतो. त्याच्यानंतर अनेक अशा काही योजना आहेत की ज्या समाजाच्या दृष्टीनं अतिशय उपयोगी आहेत. आपल्या इथं मुलांना लायब्ररीची अत्यंत गरज आहे. म्हणजे आज बरेचसे मुलं हे अमरावती, पुण्याला क्लासेस लावून तिथं जातात, तर ते नगर परिषदच्या माध्यमातून होऊ शकते. त्याच्यानंतर आपली इथं शववाहिका नाही आहे. शववाहिका एका विशिष्ट मंडळाची आहे, त्याच्यामुळे नगरपालिकेने शववाहिका सुद्धा कराव्यात. म्हणजे आणि त्याच्यानंतर एक माझं असं वैयक्तिक मत आहे की नगरपालिकेने असा एक वॉर रूम ओपन करावा. त्या सगळ्या अडीअडचणी CO समोर ठेवून, मीटिंग समोर ठेवून त्या सॉल्व्ह होऊ शकतात. हे होते प्रकाश जानरावजी भारसाकडे. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना YouTube चॅनल. प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामन जगदीश बर्डेसह. धन्यवाद.